नमस्कार मंडळी, माझ्या नवीन परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी इतकी तयारी करून चाललो आहे माऊले चेनवनच्या सड्यावरचे माऊले. तर त्याच्या आधी या बहिणीक सड्यावर सोडून जातो आहे, कारण की वरती भात पेरला होता. पप्पा बसले त्यांना जेवण घेऊन जायचा. एका आधी सोडत चाललो आहे आणि त्याच्यानंतर मग मम्मी घेऊन होतं, कारण मम्मी आणि मी जातो दोघा जणा. तर एका आधी सोडतो आणि त्याच्यानंतर मग मम्मी घेऊ घेतो मी. तर चला आपण जाऊया आधी सड्यावर. तर मंडळी मी गोट्याकडे पोचलो आहे. पप्पा साहेब बसले आहेत पाकरा राखू, कारण तिचा प्यारला त्याच्यामुळे. तर मी आता चाललो आहे घरात. आम्ही आता येऊन पोचलो विश्वाका मंदिराकडे. तर इला होते पाया पाडूया आणि पुढे जाऊया नंतर. पाडान झाला आणि आता निघतो जाऊ. आणि मग चेनवनची माऊली म्हणजे मठाशीचा सांगा होते एकदा मंदिर कड्यावरचा, त्या माऊलीच्या मंदिराकडून पोचलो आम्ही. तर मंडळी माऊली कमी गेलो, कारण की माझं एक नवस होतो. नवस म्हणजे माझे डोळेमध्ये दुखा होते खूप. तर डॉक्टरकडे जाऊन पण काय म्हणजे बरे नाही होत होते. त्याच्यामुळे मम्मी नवस केलो, तो नवस फेडू केलो आम्ही. कैसून चलतं पुढसून चलतं. नमस्कार मंडळी, मी फायनली मंदिराकडून पोचलो आहे, म्हणजे सड्यावरच्या माऊले घेऊन. तर आमचं नवस होतो माझं आणि मम्मीचं एक हात दुखवतं, माझे डोळे. तर मंडळी हैसं नवस केलं ना, तर नवस फेडूची एक पद्धत हा की म्हणजे माझे डोळे दुखावते. तर त्याच्यामुळे हैसं आणि मम्मीचा हात दुखावतात. तर ते गोष्टी हैसं लाकडाचे करून भेटतात, डोळे किंवा हात. तर ते गोष्टी आपण थैसून घेऊन म्हणजे मंदिरातच भेटतात केलेले. तर ते आपण फक्त घेऊन आपण ओटी भरायची का आपलं नवस हैसा फेड होता. आणि ही गोष्ट माका माहीत नव्हती, मी माका आताच समजली. म्हणजे मम्मी माका बोला होती की नवस फेडूचा. तर माका वाटते नॉर्मली नवस असतो की म्हणजे ओटी जाऊन भरली की नवस फेड झालं. तर आता माका समजला की अशा गोष्टी भेटतात. तर मंडळी हय बघून तुमका समजला असताना ह्याच्या गोष्टीचे नवस केले जातात. ते सगळ्या गोष्टीचे असे नवस केले जातात, घरापासून पाळण्यापासून सगळे.